शाळांमधनं जसे फोन आले की आम्हाला तुम्हाला आमचा सपोर्ट आहे म्हणून त्याकरता त्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आम्ही शाळेत जाऊन त्या शिक्षकांशी पण चर्चा केली, तसंच आम्ही पालकांशी चर्चा केली। आज आमचा हा नवीन एक उपक्रम आहे की आज आम्ही ज्या ठिकाणी रेल्वेमध्ये जास्तीत जास्त लोक मिळतात आणि जास्तीत जास्त मराठी लोक हा प्रवास करतात त्याच्यामधून, तर त्यांना पण भेटण्याचा एक प्रयत्न करतो आणि त्यांना पण 5 जुलैला येण्याचं आव्हान आम्ही करतोय। ताई काय म्हणाल तुम्ही? पॉम्पलेट तुमच्या हातामध्ये, आरपारची लढाई मनसे लढते आणि महिला पदाधिकारी आहेत त्या सुद्धा हिरिरीनं भाग घेत आहेत या सगळ्या आरपारच्या लढाई। हो नक्की, आम्हाला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्या सहभागी झालो आहोत आणि सगळ्या संघटना यासाठी आम्ही एकजूट करून हा प्रयत्न करत आहोत। म्हणून आज आम्ही या ट्रेनमध्ये महिला सगळे ट्रेनमध्ये येत आहोत आणि ह्या जनजागृती म्हणून आम्ही हे सगळं प्रयत्न करत आहोत। नक्की संदीप देशपांडे या ठिकाणी आहे। संदीपजी ट्रेनमध्ये तुम्ही आलेला आहात आणि आता खऱ्या अर्थानं आपण इकडे आहोत आणि ट्रेनमध्ये आपण आलो आहोत। ट्रेनमध्ये खऱ्या अर्थानं इकडे आलो सगळ्यांचा देशपांडे पोहोचलेले आहेत, इतर नेते पदाधिकारी पण पोहोचलेले आहेत। ठिकाणी पॉम्पलेटचं जे वाटप आहे आणि शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा आहे। कुठल्याही पक्षाचा बॅनर नसणार आहे, कुठलाही अजेंडा नसणार आहे किंवा मराठी हाच अजेंडा असणार आहे, राजकीय अजेंडा नसणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यात सहभागी व्हा असं आवाहन जे आहे ते आता मनसेनं करायला सुरुवात केलेली आहे। कुठलाही झेंडा नाही आहे, केवळ मराठीचा अजेंडा आहे आणि या मराठीच्या अजेंडासाठी आता किती लोक गिरगाव परिसरामध्ये पोहोचणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडुराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर 5 जुलैला ठाकरे बंधूंचा हा एकत्र मोर्चा, याआधी देखील मनसेकडून शाळांना पत्रकांचं वाटप करण्यात आलं होतं आणि आता मनसेकडून थेट लोकल ट्रेन गाठत मराठी माणसांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तर मराठी माणूस म्हणून प्रत्येकानं या मोर्चासाठी सहभागी व्हावं। कोणताही राजकीय पक्ष किंवा झेंडा हा या मोर्चात नसेल, तर मराठी माणसांचा हा मोर्चा असेल आणि याच पार्श्वभूमीवर आता मनसेकडून पत्रकांचं वाटप करण्यात येत आहे। लोकल ट्रेनमध्ये देखील मराठी माणसाला या पत्रकांचं वाटप मनसेकडून सुरू आहे। तर हिंदी सक्ती विरोधात आरपारची लढाई अशा आशयाचं हे पत्रक आहे आणि हे पत्रक देऊन मराठी हाच अजेंडा, कोणताही राजकीय पक्ष किंवा झेंडा नाही आणि असा हा मोर्चा असेल। या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं मनसेकडून म्हणण्यात येतंय आणि या पत्रकाचं वाटप आता मनसेकडून ट्रेनमध्ये करण्यात येते। त्या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतोय। तर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते देखील हे पत्रक घेऊन आता मुंबईकरांना आवाहन करतायत, मराठी माणसाला आवाहन करतायत या मोर्चात सहभागी होण्याचं। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा हा एकत्र मोर्चा असेल। अत्यंत महत्त्वाचा हा मोर्चा हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे आता मैदानात पाहायला मिळते। आक्रमक लढाई मनसेकडून आधीच छेडण्यात आलेली आहे आणि आता यात शिवसेना ठाकरे गट देखील सामील झाला।